इथे येताना फक्त प्रवास नसतो, तर स्वतःला पुन्हा शोधायची एक संधी असते. नमस्कार काय जणू, कसे काय मग बरे असता. आज शनिवार आहे आणि आता आपण चाललो आहे पिकनिकला, सहलीला जायचं. चला सहलीला जाऊया. आजचा दिवस कसे आपण बघू. माझा नवरा ही त्याच्यापेक्षा आमच्यासोबत येतं विनायक आणि काजल, ते आपल्याला भेटून पाहतो कंपनीला. आजचा दिवस कसं घालवतो आपण हे आता आपण बघू. चला मग आमच्यासोबत. तर मंडळी आता आम्ही मठाच्या इकडे थांबलो आहे. मठात पाया वगैरे पडून आम्ही अलिबागच्या दिशेने निघतो आहे. तर आमच्यासोबत हे 2 नग आहेत, त्यांना घेऊन जातो आम्ही. कुठे जाते आम्ही तुम्हाला घेऊन चाललो. हां, हे लोक आम्हाला घेऊन जातात. मला काय माहिती नाही कुठे जाते, त्यांच्या पाठवून. तर मंडळी आमची ट्रॅव्हलिंग अजूनही चालूच आहे. मध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो. आता ऑलमोस्ट आम्ही अलिबाग पोचलो आहे. ट्रॅफिक आम्हाला लागलं आहे बऱ्यापैकी. जो कुत्रो काय मध्ये मध्ये नाचता शाव आहे मग कसं वाटता फिरान अलिबागला आहे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. शनिवार असल्यामुळे आज खूप सारे पर्यटक फिरायला आले तिकडे. तरी आम्ही बाईक्स आणल्या त्यामुळे आम्हाला पटापट निघायला भेटलं. आता चला बघू पुढे जाऊया. थोडं थांबलोय आम्ही लोक. सगळ्यांनी इंटरकॉम चालू केलं होतं त्याच्यामुळे थांबलोय आम्ही. डिस्कनेक्ट झालं होतं. आता जाऊ पुढे. तर मंडळी ऑलमोस्ट अलिबाग पोचलोय आपण. आता आम्ही बीचवर जातोय. दुपारचे 2 वाजलेत आता. तर मंडळी आपण आता अलिबाग पोचलोय आणि आता बीचवर जातोय आम्ही. पैसून जाऊचा. अभ्यास की वक्त रास्ता बंद है तो राइट में ही आऊंगा ना मैं. फिर भी रे काका अभी बीच धन्य भाई तुम्ही लोक. तर आपण पोचलोय आता आमची एदडी घेऊन आणि ह्याची टायटन घेऊन. अभी ये शूट कर रही थी ना. हाँ वो बंद किया हम लोगों ने. हा आमचा गुंडा. बाकी सुरूचं वन. 3 तासाचं ट्रॅव्हलिंगला काय हे काजल 3 तासाचं ट्रॅव्हलिंग असं आता हे बघून बरं वाटतंय ना. शाळा या मुंबई गावणार आहे म्हणून मी तुमच्यासाठी खास आणलं. लाटांचा आवाज, थंड वारा आणि डोळ्यासमोर निळं आकाश. बस अजून काय हवं. इथे प्रत्येक सनसेट एक गोष्ट सांगतो आणि प्रत्येक सकाळ नवी सुरुवात देते.
आज आपण अलिबागला आलो होतो. आम्ही बीचवर खूप सारं फिरलो, फोटो काढले, ड्रोनचे शॉट थोडे थोडे घेतले. आणि ॲक्च्युली आम्ही ज्या गोष्टीसाठी इकडे आलो होतो अलिबागला, ती ही जागा आहे, तुम्ही बघू शकता. हे आहे पिझ्झा सेंटर. ॲक्च्युली ही कोणी शोधली होती जागा? तू की विनायकने विनायकने ही जागा शोधली होती. तर आम्ही हा पिझ्झा खायला आलोय. नाव काय? बोनस पीस. पिझ्झा. ठीक आहे, हा पिझ्झा तर आम्ही खास अलिबागला खायला आलोय. चला बघूया पिझ्झा कसा आहे तर. हे आहे ते पिझ्झा. तर आता आम्ही खाऊन बघतो कसं आहे. हे काय आहे? चीज कॉटेज. चीज कॉटेज काय? चीज गार्लिक कॉटेज. चीज गार्लिक कॉटेक्स असं काहीतरी आहे. नावही घेऊ घेणार नाही त्यांका. कसं आहे हे विनायक? विनायक कसं आहे? चला आता मी पण खाऊन बघते काय काय उठतं त्याच्यात, काय माहिती. खास मुंबईवरून अलिबागला पिझ्झा खाण्यासाठी आलो आहे. एन्जॉय. बघ बघ कसं आहे हर्षा? आता मी पिझ्झा खाऊन बघते. टाक काय तर एकदा. कसं आहे? प्लीज कसं वाटतंय? मस्त. अजून तर मी बघतोय. बघूनच एकदम सजवलंय पिझ्झाला. काय मग खय जातास? खाऊन झालं आमचं. मंडळी, तर आता आम्ही पोचलो फायनली घरी, म्हणजे आत्याच्या घरी. आणि असा आमचा दिवस होता आजचा. थोडंफार शूट नाही करता आलं बिकॉज खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळे खूप पटापट निघालो आम्ही यायला. आणि आता 8 वाजले तर आम्ही आत्याच्या घरी आलो जेवायला. आत्याने इन्व्हिटेशन दिलं, शनिवार आहे आज म्हणून. आणि आमची काजल आता गेली हॉस्टेलला आणि विनायक गेला घरी. सो आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.